नमस्कार. चला आज आपण करू इन्स्टंट अशी रवा मसाला इडली. चवीला एकदम जबरदस्त होते, करायला एकदम सोपी अशी आहे, एकदम सॉफ्ट होते. पहा, एकदम सॉफ्ट अशी होते आणि म्हणताल तर एकदम झटपट अशी होते. चला लगेचच सुरुवात करू. तर पहा, सुरुवातीला आपल्याला इथं कढई ठेवून घ्यायची आहे, म्हणजे सुरुवातीला फोडणी करून घेऊ. त्याच्यामध्ये जास्त नाही, आपल्याला 1 माप इतकं तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आपल्याला घालायची आहे, अर्धा चमच. आता ही पोटभरीचा नाश्ता आहे. सकाळी एकदा ही मसाला इडली केली ना तर एकदम चविष्ट आणि पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो. आता मोहरी जिरं छान फुललं, त्याच्यामध्ये आपण घालून घेतलेली आहे उडद डाळ आणि चणा डाळ. 2-2 चमच इतकी घालून घेतलेली आहे. दोन्हीला सुद्धा छान तेलामध्ये आपल्याला क्रिस्प होजेपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. लो हीटवर आपला गॅस ठेवायचा आणि छान परतून घ्यायचं. आता छान परतलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे त्याच्यानंतर मिरची. आता चवीपुरती तुम्ही इथं मिरची घालू शकता. मी 4 मिरच्या हा कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेतल्या. त्याच्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे मी. तर कढीपत्त्याचे 10 ते 12 पानं एकदम बारीक असे कट करून घेतलेत, त्याच्यामध्ये घालून घेतलेत. खूप छान त्याचीसुद्धा चव लागते. आता हलकासा याचा कलर बदलला ना तोपर्यंत आपण याला परतून घेऊ. आता सारखं परतवत राहायचं, नाही तर तळाला लागण्याची शक्यता आहे. आता पहा, छान हे सगळं सेट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे रवा. तर इथे एक मोठा बाऊल आहे, तो भरून इतका मी रवा घातलेला आहे. साधारण 250 ग्राम इतका आहे. आता हा रवा घालून छान आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी याला भाजून घ्यायचं आहे. जास्त असं भाजायचं नाही, हलकंसं 2 ते 3 मिनटासाठी लो हीटवर हलकासा कलर बदललेला पाहिजेत, म्हणजे छान फुलल्या जाते इडली. तर त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ इथं घालून घेतलेलं आहे. अजून त्याला मिसळून घ्यायचं, परतून घ्यायचं. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हा रवा खाली घ्यायचा आहे, थंड करून घेऊ. तर पहा, रवा 2 ते 3 मिनटामध्ये छान थंड होतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे दही. दही आंबट असेल तर ना अजून चांगलं. तर तुम्ही जेवढा रवा घेतला आहे त्याच्या पाऊण कप इतकं आपल्याला दही घ्यायचं आहे. अगदी थोडंसं कमीत कमी दही घेतलेलं आहे. 1 बाऊल, 1 मोठी वाटी रवा, तर पाऊण वाटी इतकं मी दही याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता दही घातल्याच्या नंतर छान फेटून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये पाणी. रवा आपण भाजल्यामुळे खूप जास्त असा पाणी पितो आणि छान फुलतो. त्याच्यामुळं काय करायचं, आपल्याला एकदम त्याला घट्ट असं ठेवायचं नाही, हलकंसं आपण त्याला पातळ करू. पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त इथं घालायचं. तुम्ही नंतरही घातल्या तरीही हरकत नाही. तर पहा, आपण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालून चांगलं याला फेटून घेऊ, जेणेकरून गोळे येणार नाही. तर याला झाकून ठेवता. 15 मिनिट झाकून ठेवले तर पुरेसे आहेत. जर टाईम असला तर अर्धा तास ठेवा, छान फुलला जातो रवा. तर तोपर्यंत आपल्याला करायची आहे चटणी. तर चटणीसाठी सुरुवातीला आपल्याला घ्यायची आहे कोथिंबीर. तर सुरुवातीला मी तर कोथिंबीर घेतलेली आहे, फार जास्त नाही, अर्धा कप इतकी घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ आणि त्याच्यामध्ये घालायचे आहेत भाजलेली शेंगदाणे. अगदी मी 2-2 चमच इतके घातलेले आहेत मोठे. त्याच्यानंतर हिरव्या 3 मिरच्या आणि 1 इंच आलं इतकं घालून घेतलं आहे. अर्धी वाटी याच्यामध्ये दही घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आता मी तर साखर वापरत नाही, तुम्हाला थोडीशी घाला वाटली तुम्ही घालू शकता. नंतर आपल्याला घालायचं आहे 3 चमच इतकं पाणी आणि एकदम बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पहा, हलकंसं चालू करायचं, लगेचच बंद करायचं. एकदा पेस्ट ही छान होते आणि आपली चटणीही काळी पडत नाही. नाहीतर काही वेळेला काय होतं, मिक्सर फुल स्पीडवर ठेवलं ना तर चटणी काळी पडायला लागते. त्याच्यामुळं काय करायचं, हलकं आपल्याला 1-2 सेकंदासाठी चालू करायचं, लगेचच बंद करायचं. तर छान चटणी तयार झाली आहे. आता आपल्याला त्याच्यात तडका घालायचा आहे. तर 1 माप इतकं मी तेल गरम केले, त्याच्यामध्ये अर्धा चमच जिरं,
मोहरी घालून घेतलेली आहे दोन्हीही, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची इतकी घातलेली आहे। आता तडका आपण या चटणीवर घालून छान याला मिसळून घेऊता। पहा एकदम छान आणि झटपट होणारी ही चटणी आहे। त्या इडलीसोबत ही चटणी एकदम मस्त अशी लागते। अशीच ही आपण चटणी बाजूला ठेवता आणि आता छान आपला रवा हा फुललेला आहे, त्याची आपण इडली बनवता। तर पहा एकदम छान हे फुलला गेलेला आहे, छान भाजला ना व्यवस्थित तर एकदम छान फुलतो। हलकासा भाजायचा, जास्त वेळ नाही, 1-2 ते 3 मिनिटासाठी लो हीटवर गॅस ठेवून आपल्याला भाजून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला खाण्याचा सोडा। आता खाण्याचा सोडा केव्हा घालायचा, मी इडलीचं पात्र गॅसवर ठेवलेलं आहे, पाणी छान त्याच्यामध्ये स्टीमरमध्ये गरम झालेलं आहे, त्याच्यामुळं काय आता मी इथं अर्धा चम्मच इतकं खायचा सोडा घालून घेतला आहे। आता आपण इडली पात्र घेऊता आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। सुरुवातीला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाहीत, व्यवस्थित ह्या निघतात इडल्या। तर पहा थोडंसं तेल लावायचं, जास्त नाही आहे। तर या पद्धतीत आपण सर्वही बाजूंनी तेल लावून त्याच्या तळाला मी छोटे जे काजू असतात त्याचे 2 काप केलेले आहेत काजूचे, ते घालून घेतले, दिसायला सुंदर दिसतात आणि चवीला तर छान लागतातच। त्याच्यानंतर आपण जास्त नाही आहे, एक पळी छोटी पळी आहे, त्या पळीनी ह्याच्यावर जे रव्याचं बॅटर आहे ना ते घालून घेतलं आहे। आता असंच आपल्याला हे इडली पात्रामध्ये सोडून द्यायचं आहे। त्याच्यानंतर याला सुद्धा आपण तेल लावून घेतलेलं आहे, या पात्राला सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्त असं पूर्णपणे भरायचे नाहीत, हलकेसे कमी ठेवायचे, म्हणजे छान अशी आपली इडली फुलल्या जाते। आणि असेच आपण काय करू, आता पाणी सुरुवातीला आपण गरम करायला ठेवलं होतं, पाणी छान गरम झालेलं आहे। आता हे पात्र इडली पात्र सोडूता। तर पहा या पद्धतीने आपल्याला हे सोडायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटासाठी छान याला शिजवून घेऊता। आता काय करायचे, एकमेकावर हे ठेवले, याला झाकून ठेवायचं आणि लो ते हाय हीटवर असं करत करत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत सेट होणार नाही ना तोपर्यंत काढून घ्यायची नाही। आधी पाहायचं आहे का सुरीने छान सेट झाली का, मग याला काढून घ्यायचं। तर पहा एकदम छान ह्या फुलल्या गेलेल्या आहेत। तर सुरुवातीला सर्व हे आपण काढून घेणार आहोत, म्हणजे सुरुवातीची थंड होते। आता काय करायचं, एक चम्मच घ्यायचा, चम्मचनी याला काढून घ्यायचे। तर पहा अशी एकदम मस्त अशी ही निघते, जास्त ही मोडत नाही किंवा काहीच होत नाही। इन्स्टंट इडली आहे आणि मसाला इडली चवीला एकदम छान लागते। आपण नेहमी ती इडली करतो, त्याच्यामुळे सांबार चटणी हे तर करतो, एक वेळेस ही इडली करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल, चवीला एकदम जबरदस्त अशी होते। तर पहा एकदम करायला सोपी आहे। तर सर्व ही इडल्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत। आता ही चटणी त्याच्यासोबत सर्व करूता आणि लगेचच खायला घेऊता। एकदम सॉफ्ट होणारी ही इडली आहे, नक्की एक वेळेस करून पहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर पहा एकदम सॉफ्ट अशी ही इडली आपली तयार झालेली आहे। तर पुन्हा भेटूता अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।